नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्ववंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, अरहत सम्यक संबुद्ध, सम्यक संबुद्धांनी सुआख्यात सुस्पष्ट केलेला सुआख्यात सुस्पष्ट केलेला सरळ मार्गी निब्बाण अशा महान परम सुखाकडे घेऊन जाणारा आदि मध्य व अंतिमही कल्याणकारी असा हा सद्धम्म, या सद्धम्माचा अविरतपणे अथकपणे न थकता प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा पुण्यक्षेत्र भिक्खू संघ, बुद्धाचे 9, धम्माचे 6 आणि संघाचे 9 या 24ही गुणांचं स्मरण करून देवानंग पियदस्सी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन, पंचांग प्रणाम करून नोबल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक आणि या रमाई बुद्धविहार नाचनगाव पुलगाव परिसरातील समक्ष उपस्थित उपासक उपासिकांना मार्गशीर्ष पौर्णिमेच्या मंगल कामना करतो। सर्वांना नमो बुद्धाय आणि जय भीम। आज मार्गशीर्ष पौर्णिमेच्या निमित्तानं विशेष धम्मदेसना म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की बौद्धांचे खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाच आहे, त्या पलीकडे आपले कुठलेही हिंदू ब्राह्मणी सण नाही। तर या 12ही महिन्याचं 12ही पौर्णिमेला एक विशेष महत्व आहे आणि ह्या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा बुद्धाच्या जीवनाशी संबंधित आहे, घटनांशी संबंधित आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, पौर्णिमेचं वैशिष्ट्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजावून सांगतात। ते 23 जून दिल्लीच्या या भाषणामध्ये बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की पौर्णिमेच्या प्रशांत वातावरणात पूर्ण चंद्राच्या शीतलतेने माणसाला आपल्या कार्याचे सिंहावलोकन शांततापूर्वक आणि गांभीर्याने करण्याची संधी मिळते, हेच पौर्णिमेचे वैशिष्ट्य होय। तर या मार्गशीर्ष पौर्णिमेचंही एक विशेष महत्व आहे। मार्गशीर्ष पौर्णिमेचं प्रथम महत्व आहे, मगधचा राजा बिंबिसार व राजकुमार सिद्धार्थ गौतमाची प्रथम भेट राजगृहाला झाली आणि या मार्गशीर्ष पौर्णिमेचे दुसरे महत्व आहे देवदत्ताची ईर्ष्या, म्हणजे देवदत्ताने जे कटकारस्थान केले, संघामध्ये फूट पाडली, याही संदर्भाचं मार्गशीर्ष पौर्णिमामध्ये विशेष महत्व आहे। आणि या मार्गशीर्ष पौर्णिमेचं तिसरं अत्यंत महत्वाचं एक महत्व आहे ते म्हणजे राजनंदिनी महान सम्राट अशोक धम्मदायात सम्राट अशोकांची जी राजकन्या आहे संघमित्रा, हिचे बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराकरिता संघमित्राचे आगमन झाले। कुठे? नीट लक्ष द्या, कुठे आगमन झाले? मार्गशीर्ष पौर्णिमेचं महत्व, याच मार्गशीर्ष पौर्णिमेला महान सम्राट अशोक धम्मदाया सम्राट अशोक यांनी आपले गुरु मोग्गलीपुत्र तिस्स मथुरा यांच्या आदेशावरून आजच्याच दिवसाला म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेलाच आपल्या मुलीला संघमित्राला भिक्खुनी बनवून तिथे श्रीलंकेला आजच्या दिवसाला संघमित्रेचं आगमन झालं। म्हणून
भिक्खुनी संघमित्रा ही या भारतातली पहिली धम्म प्रचारिका भिक्खुनी आहे, पहिली भारतीय भिक्खुनी आहे जी जगाच्या बाहेर 7 समुद्रापलीकडे श्रीलंकेला जाणारी पहिली धम्म प्रचारिका भिक्खुनी संघमित्रा आहे. तर या संघमित्रेचं आगमन आजच्याच माघशीर्ष पौर्णिमेला श्रीलंकेला झालं. त्यावेळी त्याला सिलोन म्हणायचे किंवा सिहल द्वेष म्हणायचे. तर तिथे या संघमित्राच्या श्रीलंकेच्या आगमन दिवसाच्या निमित्तानं तिथे खूप मोठं आयोजन असते. कुठे? श्रीलंका या देशामध्ये. तर आपण पाहिलेलं असेल की देवाना महान सम्राट अशोक मौर्य एक दिवस 3ऱ्या धम्म संगीती जी भरली होती, मोग्गलीपुत्त तिस्स हे सम्राट अशोकाचे धम्मदीक्षा गुरु ज्यांच्या नेतृत्वामध्ये जी 3री धम्म संगीती अशोकाराम महाविहार पाटलीपुत्र आजच्या पटण्याला भरवण्यात आली होती. आणि त्या 3ऱ्या धम्म संगीतीमधून देश विदेशामध्ये बौद्ध भिक्खूंना आणि भिक्खुनींच्या प्रचार आणि प्रसाराच्या निमित्तानं आणि बुद्धाचा धम्म मूळ वाणीमध्ये बुद्धाची मूळ शिकवण शुद्ध रूपामध्ये आणण्याकरिता ज्यावेळी 18 संप्रदाय तयार झाले होते वेगवेगळे, तर बुद्धाची मूळ शिकवण शुद्ध राहावी याकरताही ती धम्मसंगीती भरवली होती. आणि सगळ्यात महत्वाची धम्मसंगीती आहे ही 3री धम्मसंगीती. या 3ऱ्या धम्मसंगीतीनेच जगभर बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला. ज्याप्रमाणे सोन आणि उत्तर या 2 भिक्खूंना, अरहत भिक्खूंना ब्रह्मदेशामध्ये स्वर्णदीपामध्ये पाठवलं, त्याचप्रमाणे अनेक देश विदेशामध्ये सम्राट अशोकांनी अनेक महान अरहंत भिक्खू आणि भिक्खुनींना देश विदेशामध्ये पाठवलेला आहे. तर सम्राट अशोक एकदा धम्मचर्चेमध्ये असताना सम्राट अशोक असं म्हणत आहे आपले मोग्गलीपुत्त तिस्स गुरुला की बुद्धाच्या काळामध्ये माझ्यासारखा महात्याग करणारा कोणी दायक होता का? माझ्यासारखा बुद्धाच्या वेळी बुद्धाच्या वेळी महात्याग करणारा कोणी दायक होता का? तर तथागत ते मोग्गलीपुत्त तिस्स गुरु काय म्हणतात राजा सम्राट अशोकाला की बुद्धाच्या वेळी सुद्धा तुझ्यासारखा महात्याग करणारा कोणीही दायक झाला नाही. तुझ्यासारखा महात्याग करणारा कोणी दायक झाला नाही. मग हा महात्याग काय असतो? तर हे सम्राट अशोका, आता सम्राट अशोकांनी सर्व बौद्ध स्थळांचा शोध घेऊन 84,000 बौद्ध स्तूप बांधलेले होते. त्यांनी पूर्ण धम्मयात्रा केल्या. धम्मयात्राच्या त्या ठिकाणी 84,000 महास्तूप, 84,000 महाविहार, 84,000 धम्मस्तंभ, 84,000 धम्मशिलालेख आणि जिथे जिथे महास्तूप महाविहार बांधली त्या ठिकाणी 84,000 बोधी वृक्षाचे झाड सुद्धा लावले बुद्धगयेचे. नीट लक्ष द्या. तर सम्राट अशोकांनी संपूर्ण जम्बूद्वीप भारत सुखमय केला, स्वर्णिम भारत केला. तर सम्राट अशोक असं म्हणत आहे मोग्गलीपुत्त तिस्साला की महात्याग काय असतो? तर हे सम्राट अशोका म्हणते, हे राजा सम्राट अशोका, तू फक्त 84,000 बुद्ध विहारच बांधून दिली, 84,000 फक्त महास्तूपच निर्माण केली, पण तू फक्त दायक आहे, दाता आहे, धम्मदायक आहे. तुला जर धम्मदायाद बनायचं असेल तर तुला रक्ताचा गोळा आपला मुलगा आणि आपली मुलगी भिक्खू संघासाठी, भिक्खुनी संघासाठी काय करावं लागेल? दान करावं लागेल. या जगामध्ये अनेक लोक धम्मदायक झाले, धम्मदाता झाले, परंतु धम्मदायात बनणं म्हणजे काय? धम्माचा वारसा चालवण्यासाठी आपल्या रक्ताचा गोळा, पोटचा गोळा दान करणं याला धम्मदायात म्हणतात. लक्षात घ्या. तर हे धम्मदायात बनण्यासाठी तू तुझा मुलगा दान कर. तर त्यावेळी महामहेंद्राला दान करण्यात आलं होतं. तर आज आपण मार्गशीर्ष पौर्णिमेच्या निमित्तानं थोडाफार महामहेंद्राच्या जीवनपटावर आपण थोडा परामर्श घेणार आहोत आणि संघमित्राची जीवनी सुद्धा आपण पाहणार आहोत. तर संघमित्रा, तर ही संघमित्रा, या संघमित्रेचा जन्म 282 ईसापूर्व विदिशामध्ये झालेला आहे. आता हे विदिशा कुठं आहे? मध्य प्रदेश मध्ये आहे. काही लोक म्हणतात किंवा महावंश ग्रंथामध्ये उज्जैनला किंवा अवंती तिथेही संघमित्रा किंवा महामहेंद्राचा जन्म झाला असा उल्लेख आहे. परंतु
सम्राट अशोकाची जी पहिली महाराणी आहे शाक्य कुमारी, सम्राट अशोकांना एकूण 5 महाराण्या होत्या, ठीक ना? तर पहिली महाराणी कोणती होती? शाक्य कुमारी विदिशा देवी. तिला महादेवी म्हणतात, देवी म्हणतात आणि श्रीदेवी ही म्हणतात. तर ही पहिली महाराणी आहे सम्राट अशोकांची आणि तिचा जन्म झाला होता विदिशाला. आजही ते विदिशा शहर सांचीच्या जवळच आहे. तर ही तिचं नाव देवीच आहे, परंतु तिचा जन्म विदिशा नगरामध्ये झाल्यामुळे तिला विदिशा देवी सुद्धा म्हटल्या जातं. तर आपल्याला माहित आहे सिद्धार्थ गौतमाचा जन्म कुठे झाला? लुंबिनी वनामध्ये. माहेराला जाता जाता देवदह नगरीमध्ये. समजलं का? तर कुठल्याही स्त्रीचं पहिलं बाळंत पण कुठं होत असते? माहेरालाच होते ते. तर सम्राट अशोकाची ही पहिली महाराणी आहे आणि त्यातही ती बौद्ध होती, बौद्ध घराण्यातलीच होती. सम्राट अशोकाची पहिली महाराणी ही बुद्धिस्टच होती, बौद्ध उपासिकाच होती, लक्षात घ्या. आणि स्वाभाविकपणे काही लोक उज्जैन अवंतीला म्हणतात, पण मला तरी असं वाटतं की सम्राट अशोकाच्या जी पहिली महाराणी विदिशाची असल्यामुळे सांची जवळ या संघमित्राचा आणि महामहेंद्राचा जन्म कुठे झाला असेल? मग माहेरला विदिशालाच झाला असेल. समजलं का? तर या विदिशाला संघमित्र आणि महामहेंद्राचा जन्म झाला. तर या आता मी तुम्हाला आधीच सांगितलं की हे शाक्य कुमारी विदिशा ही देवी ही उपासिकाच होती बुद्ध धम्माची. तर लहानपणापासून कोणाचे संस्कार पडले असेल? म्हणजे विदिशा देवीनं लहानपणापासूनच महामहेंद्रावर आणि संघमित्रावर बौद्ध धम्माचे संस्कार केलेले होते. लक्षात घ्या, आईकडून आपल्या संघमित्राला आणि महामहेंद्राला धम्माचा वारसा मिळाला होता. प्रश्न हा निर्माण होतो की मग विदिशा देवीने सम्राट अशोकाला धम्म का सांगितलं नाही? कारण त्यावेळी ते 15 वर्ष मध्य प्रदेशला पाठवलं होतं त्यांच्या वडिलांनी, बिंदुसारने. लक्षात घ्या. आणि राजानं तितकंसं मनावर घेतलं नाही. कलिंगाचं युद्ध हे त्यांच्या म्हणजे विदिशा देवीनं सम्राट अशोकाला धम्म सांगितला होता. लक्षात घ्या, धम्म सांगितला होता, पण सम्राट अशोकाने तितकेस ते मनावर घेतलं नाही आणि कलिंगाचं युद्ध हे कारण ठरलं. लक्षात घ्या. राजे थोडसे हे असतात ना, राजा विस्तारासाठी ते म्हणजे आसक्ती असते त्यांना राज्य साम्राज्य करण्याची. तर सम्राट अशोकांनी ते नंतर धम्म दीक्षा घेतली, पण लहानपणापासून संघमित्र आणि महामहेंद्रावर बुद्ध धम्माचे संस्कार झाले. आणि वयाच्या 14व्या वर्षी अग्नी ब्रह्मासोबत कोणाचा विवाह झाला? म्हणजे 14 वर्षाचं ज्यावेळी वय झालं संघमित्राचं, तर वयाच्या 14व्या वर्षी अग्नी ब्रह्मा नावाच्या एका तरुण मुलासोबत संघमित्राचं काय झालं? लग्न झालं. आणि संघमित्राला एक बाळ जन्माला आला. त्या बाळाचं नाव होतं सुमन. सुमन होतं. तर संघमित्राच्या ज्या धम्मदीक्षा गुरुनी आहे, म्हणजे सम्राट अशोकाचे धम्मदीक्षा गुरु मोगलीपुत्र तिस्साच आहे. आणि मोगलीपुत्र तिस्साचे जे शिष्य भिक्खू होते अरहत महादेव भिक्खू यांनी आणि मोगलीपुत्र तिस्साने महामहेंद्राला चिवर दिलेलं होतं. त्यांची प्रवज्जा उपसंपदा एकाच वेळी झाली. म्हणजे महामहेंद्राची पवज्जा आणि उपसंपदा एकाच दिवशी झाली. लक्षात घ्या. तर तशाच संघमित्राच्या सुद्धा धम्मदीक्षा गुरुनी आहे. भिक्षुनीकडून तिने चिवर घेतलं. म्हणजे संघमित्राच्या गुरुचं नाव आहे धम्मपाला नावाची भिक्खुनी आणि आयुपाला. कोण? धम्मपाला आणि आयुपाला ह्या 2 भिक्षुनी आहे. तर मोगलीपुत्र तिस्स यांचा जो आदेश होता, या आदेशाचं त्यांनी पालन केलं. आपल्याला माहित आहे की जो यशोधरेचा एकुलता एक जो पुत्र आहे शाक्य पुत्र राहुल, यांना 7 वर्षामध्ये सिद्धार्थ गौतमांनी धम्माचा वारसा दिला होता. काय दिला होता? धम्माचा वारसा दिला होता. किती? वयाच्या 7व्या वर्षी त्यांनी आपल्या राहुल बाळाला भिक्खू बनवलं होतं. तुम्ही पाहिलं असेल शिवली नावाचा भिक्खू 7 वर्षात भिक्खू बनला. नागसेन सुद्धा 7 वर्षातच बनला. शिवली सुद्धा 7 वर्षातच बनला. तर हे 7 वर्षामध्येच राहुल सुद्धा भिक्खू संघामध्ये प्रवज्जित झाला होता. तर मला सांगा, म्हणजे तथागत गौतम बुद्ध आपल्या मुलाला कपिल वस्तूचा राजा बनवू शकत होते. राहुलाला राजा बनवू शकत होते कपिल वस्तूचा. आणि या ठिकाणी सम्राट अशोक सुद्धा आपल्या मुलाला, म्हणजे हे तर कपिल वस्तूचं राज्यच भेटलं असतं शुद्धोधनाकडून फक्त राहुलाला, पण सम्राट अशोकांनी अख्खा जम्बूद्वीप जिंकला होता, अख्खा भारत जिंकला होता, अखंड भारत. या अखंड भारत जम्बूद्वीपाचा राजा सम्राट कोण झालं असतं?
महामहेंद्र झालं असतं, कोण्या पित्याला कोण्या राजाला वाटत नाही माझ्या मुलानं राज्य कारभार करावा, पण सम्राट अशोकांनी त्यांना जम्बूद्वीपाचं राज्य न देता काय बनवलं, भिक्खू बनवलं. लक्षात घ्या. आणि म्हणूनच ते धम्मदाया सुद्धा झाले. तर हे केव्हा झालं, तृतीय धम्म संगीतीमध्ये झालं. आणि ही तृतीय धम्म संगीतीमध्ये 1000 भिक्खू सुद्धा उपस्थित होते. तर सुरुवातीला सम्राट अशोकांनी महामहेंद्राला आणि त्यांच्यासोबत इत्तीय, उत्तीय, संबल, भद्रसाल या अरहंत भिक्खूंना आणि महामहेंद्राला पहिल्यांदा श्रीलंकेला पाठवलं. आता श्रीलंकेला हे फक्त एवढेच भिक्खू गेले होते, महेंद्र आणि त्यांच्यासोबत हे जे नावं घेतली मी त्यांची. पण त्या ठिकाणी म्हणजे महेंद्र त्या ठिकाणी गेले कुठं, श्रीलंकेला. आणि श्रीलंकेला जाऊन महामहेंद्रांनी काय केलं, तिथं भिक्खू संघाची स्थापना केली. काय केली, भिक्खू संघाची स्थापना केली. तथागत भगवान बुद्धाने आपल्या भिक्खूची संघाची स्थापना कुठे केली, सारनाथला, आखाडी पौर्णिमेला. आणि भिक्खुनी संघाची स्थापना आपल्या भारतामध्ये बुद्धाच्या वेळी कुठे झाली, वैशालीला. लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, भारतातली पहिली भिक्खुनी कोण आहे, पहिली महिला भिक्खुनी कोण आहे, महाप्रजापती गौतमी ही भारतातली पहिली महिला भिक्खुनी होय. या भारतातली पहिली महिला भिक्खुनी शिक्षिकाही होय. लक्षात घ्या. तर ही महाप्रजापती गौतमी आणि त्या संघ पासे वगैरे ते होत्याच आहे ना, संघमित्रा वगैरे. तर वैशाली हे भिक्खुनी याचं काय होतं, केंद्र होतं. तर भारतामध्ये तथागत बुद्धांनी भिक्खू संघाची स्थापना केली, ठीक ना. आणि श्रीलंकेमध्ये महामहेंद्राचं जेव्हा आगमन झालं तर श्रीलंकेमध्ये भिक्खू संघाची स्थापना करणारा कोण आहे, महामहेंद्र नावाचा भिक्खू आहे. तर या महामहेंद्रानं श्रीलंकेमध्ये भिक्खू संघाची स्थापना करून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. तर हे कसं काय घडलं, तर सम्राट अशोकाचा एक मित्र राहत होता. बौद्ध धम्माची भारतामध्ये जम्बूद्वीपामध्ये एवढी ख्याती आणि प्रसिद्धी पोहोचलेली होती की सम्राट म्हणजे श्रीलंकेचा जो राजा होता या देवानाम पियतिस्सनं सम्राट अशोकाला निमंत्रण पाठवलं की तुमचा भारत देश सुखी आहे, समृद्धीनं नांदत आहे, तर तुम्ही एक काम करा, आमच्याही देशामध्ये बौद्ध भिक्खूंना पाठवा. जसा तुमचा भारत स्वर्णिम झाला, सोन्याचा जम्बूद्वीप भारत झाला, तशी आमची सोन्याची लंका म्हणजे रावणाची नाही, हीच ते सोन्याचा भारत आणि सोन्याची लंका सम्राट अशोकांनी निर्माण केली. बुद्ध धम्ममय लंका म्हणजेच सोन्याची लंका आणि सोन्याचा भारत आणि सोन्याची लंका, बुद्ध धम्ममय लंका. रावणाचा अतापताच नाही त्या ठिकाणी श्रीलंकेमध्ये. संघमित्रा आणि महामहेंद्राने आणि सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. त्या श्रीलंकेला बुद्धिस्ट बनवलं, धम्ममय बनवलं, म्हणून तिला सोन्याची लंका म्हटलं जातं. समजलं तुम्हाला. तर तिथला देवानाम पियतिस्स हा जो श्रीलंकेचा राजा होता, त्यांनी निमंत्रण पाठवलं सम्राट अशोकाला की तुमच्या देशातून काही भिक्खू आमच्या याच्यामध्ये श्रीलंका सिंहल देशामध्ये पाठवा. मग आता काय करायचं, तर मोगलीपुत्र तिस्साच्या त्या तिसऱ्या धम्म संगीतीमध्ये मोगलीपुत्र तिस्स म्हणत आहे तुम्ही धम्मदायात बना, रक्ताचा गोळा 84,000 बुद्ध विहार बांधून काही नाही आहे. जेव्हा तुम्ही रक्ताचा गोळा दान कराल, पोटचा गोळा दान कराल, तेव्हा तुम्ही धम्मदायात बनाल. तर मग काय करावं लागेल धम्मदायात बनण्यासाठी, महात्यागी बनण्यासाठी, तर मोगलीपुत्र तिस्स म्हणतात तुमच्या मुलांना दान करा. तर त्यावेळी संघमित्रा आणि महेंद्र त्या तिसऱ्या धम्म संगीतीमध्ये उपस्थित असतात. 1000 भिक्खू सुद्धा उपस्थित असतात, अरंत. तर त्या संघामध्ये, त्या धम्म संगीतीमध्ये सम्राट अशोक आणि संघमित्रा हे बौद्ध धम्माची दीक्षा घेतात, म्हणजे उपासक दीक्षा घेतात. आणि त्यानंतर ते विनयाचा, धम्माचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात. आणि नंतर लक्षात घ्या, ते बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायला तयार होतात. आता ते बौद्ध धम्माची लगेच दीक्षा घ्यायला तयार का होतात, संघमित्राचं तर लग्न झालं अग्निब्रह्मासोबत, तिला ते एक मुलगाही जन्माला आला होता. बरं, महामहेंद्र आणि संघमित्राचं जे मन तयार झालं पटकन भिक्षू बनण्यासाठी, नाहीतर महामहेंद्रानं म्हटलं असतं ना, महामहेंद्रानं काय म्हटलं असतं, मी राजा बनतो. कोणाला राजा बनणं आवडत नाही. संघमित्राचं तर लग्न झालं होतं, पण तुम्ही संघमित्राला असं तसं समजू नका. आपण झलकारी देवीचं नाव ऐकलं असेल, अहिल्याबाई होळकरचं नाव ऐकलं असेल. म्हणजे ना, महामहेंद्राला जशी तलवार चालवता येत होती, घोडा पळवता येत होता, युद्ध खेळता येत होतं, संघमित्रा सुद्धा तिलाही युद्ध खेळता येत होतं. घोडावर म्हणजे ती घोडदळ सुद्धा होती,
तिला चांगल्या पद्धतीनं घोड्यावर बसून ती घोडा सुद्धा हाणत होती, तिला तलवार म्हणजे युद्ध कला कौशल्य ज्याप्रमाणे सम्राट अशोकाने महेंद्राला शिकवलं होतं, जसं राजानं राजकुमारालाही शिकवलं होतं आणि राजकुमारीलाही शिकवलं होतं. सम्राट अशोक भेदभाव करत नव्हते मुला आणि मुलीमध्ये. म्हणून संघमित्रा फक्त तुम्ही चिवर घेतलेली पाहिली, टक्कल मुंडन केलेली पाहिली, पण संघमित्राला सगळंच करता येत होतं. युद्ध कला कौशल्य पारंगत, तलवारबाजी, सगळं निशाणेबाजी, सगळी धनुर्धारीपणा सगळं ते संघमित्राला येत होतं. आलं का लक्षात तुम्हाला? तर हे संघमित्र आणि महामहेंद्राचं मन लवकर तयार का झालं, तर त्याला कारणच आहे. विदिशा देवीनं लहानपणापासूनच आपल्या मुलांना संघमित्र आणि महामहेंद्राला बौद्ध धम्माची काय दिली होती, ओळख करून दिली होती. लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्यांच्याकडे लहानपणापासूनच संस्कार होते आणि म्हणून संघमित्रा आणि महेंद्र यांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली. तर ही संघमित्रा या भारताच्या बाहेर जाणारी पहिली भिक्षुणी आहे. लक्षात घ्या. भारताच्या बाहेर समुद्राच्या पलीकडे जाणारी पहिली भिक्षुणी आहे. म्हणूनच तर मनुस्मृतीमध्ये समुद्र बंदीचा कायदा लावला. कोण? म्हणून म्हणजे भारतातून संघमित्रा समुद्राच्या पलीकडे गेली होती बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी. कंबोडिया, इंडोनेशिया पर्यंत, जावा पर्यंत बौद्ध भिक्खू गेले होते. म्हणून जाणून बुजून मनुस्मृती नावाच्या ग्रंथामध्ये कायदा केला की भारतातल्या कोणत्याच व्यक्तीनं विदेशामध्ये जायचं नाही. आता तर विमानानं जातो, त्या काळामध्ये कशाने जायचे? समुद्रानं, नावेनं जात होते, जहाजानं जात होते. म्हणूनच होय बुद्ध धम्माचा प्रचार होऊ नये, रोखल्या जावा म्हणूनच मनुस्मृतीमध्ये समुद्रबंदी कायदा लागला होता. समजलं का? कारण समुद्र ओलांडून कोण गेले होते? संघमित्र आणि महेंद्र. ऐकून घ्या. म्हणूनच मनुस्मृतीमध्ये समुद्रबंदी कायदा लावलेला होता. कोणी म्हणजे बाहेर देशामध्ये जाणं म्हणजे पाप समजलं जात होतं. मनुस्मृतीचा तो कायदा होता. तर पहिल्यांदा श्रीलंकेला महामहेंद्र गेला, जो मिहिंतले या ठिकाणी त्यांचं आगमन झालं. तर त्या ठिकाणी जे श्रीलंकेचा जो राजा होता त्याचं नाव काय म्हटलं मी ना? देवानाम पियतिस्स. त्याची जी वहिनी होती, भाभी होती, अनुला देवी, त्या अनुला देवीनं राजा देवानाम पियतिस्सकडे अशी मोहर लावली का इथं फक्त भिक्खू संघाची स्थापना झाली. कुठे? श्रीलंका देशामध्ये. पण भिक्खुनी संघाची स्थापना झाली नाही. मग आता काय करायचं? भिक्खूला भिक्खूच चिवर देत असते आणि भिक्खुनीला भिक्खुनी चिवर देत असते. म्हणजे महामहेंद्र पहिल्यांदा गेले होते. दोघे बहीण भाऊ एका वेळी नाही गेले. लक्षात ठेवायची आहे गोष्ट. पहिल्यांदा कोण गेले? महामहेंद्र गेले. आणि मग त्यावेळी स्त्रियांना चिवर देण्यासाठी म्हणजे सम्राट अशोकांनी, म्हणजे तिथला जो श्रीलंकेचा राजा होता, तिस्स राजा, यांनी निरोप पाठवला सम्राट अशोकाला की तुमच्या भारतातून, जम्बूद्वीपातून काही महिला भिक्खुनी पाठवा. आमच्या श्रीलंकेमध्ये सुद्धा भिक्खुनी संघाची स्थापना करण्यासाठी महिला भिक्खुनी गरजेची आहे. मग सम्राट अशोकांनी कोणाची निवड केली? संघमित्राची निवड केली. आणि ही संघमित्रा त्या दिशेनं श्रीलंकेला निघाली. श्रीलंकेला निघत असताना तर त्या ठिकाणी ती श्रीलंकेला ज्या ठिकाणी पोहोचली म्हणजे संघमित्रा, तर संघमित्रा ज्या दिवशी पोहोचली तो दिवस होता, आजचाच होता दिवस, तो मार्गशीर्ष पौर्णिमा. कोणता दिवस? मार्गशीर्ष पौर्णिमा. या मार्गशीर्ष पौर्णिमेच्याच दिवशी श्रीलंकेला संघमित्राचं आगमन झालं होतं. आता संघमित्रासोबत एकूण 10 भिक्खुनी सुद्धा गेल्या होत्या. एकटी तर जाणार नाही. किती? 10. आणि ज्यावेळी संघमित्रा, तिच्यासोबत तिचं स्वतःचं लेकरू सुद्धा होतं, सुमन नावाचं. आणि 10 भिक्खुनी सम्राट अशोकांनी, अरंत पदाला गेलेल्या 10 भिक्खुनी, संघमित्राचा मुलगा कोण? सुमन. आणि तिच्या पतीनंही भिक्खू बनला होता, तो संघमित्राचा पती अग्निब्रह्मा. त्यांनी भिक्षूची वर घेतलं होतं. तोही श्रीलंकेला महेंद्रासोबतच गेलेला होता. तर ज्यावेळी मार्गशीर्ष पौर्णिमेला संघमित्रानं गृहत्याग केला, लक्षात घ्या, गृहत्याग केला, त्यावेळी संघमित्रेचं वय होतं 32 वर्षाचं. किती वर्षाचं? वयाच्या 32व्या वर्षी संघमित्रानं चिवर घेतलं. लक्षात घ्या. आणि ती श्रीलंकेला तिचं आगमन झालं. तर त्यावेळी तुम्हाला मी आधीच सांगितलं की सम्राट अशोकांनी जिथं 84,000 महाविहार आणि महास्तूप बांधले, त्या ठिकाणी 84,000 बोधी वृक्ष लावले बुद्धगयेचे. लक्षात घ्या. ही खूप कमी लोकांना गोष्ट माहित आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपल्याला एवढीच गोष्ट माहित आहे ना, सम्राट अशोकांनी संघमित्राच्या सोबत बुद्धगयेचं
पिंपळाचं बोधिवृक्षाचं झाड लावण्यासाठी पाठवलं. फक्त श्रीलंकेलाच नाही, ज्या ज्या बाहेर देशामध्ये भिक्खूला पाठवलं, म्हणजे ते ब्रह्मदेश असो का कुठल्याही, ज्या ज्या देशामध्ये भिक्खूला पाठवलं त्या भिक्खूंसोबत बुद्धगयेचं झाडही पाठवलं. लक्षात घ्या. तर केवळ श्रीलंकेला झाड नाही पाठवलं बुद्धगयेचं, संघमित्राद्वारे सम्राट अशोकाने 84,000 महास्तूप जिथं जिथं बांधली जम्बूद्वीप भारतामध्ये, त्या स्तूपाच्या जवळ काय लावले? बोधिवृक्षाचे झाडं लावले, पिंपळाचे. समजलं का? बुद्धगयाची शाखा लावली. तर वयाच्या 32व्या वर्षी जहाज ते सजवण्यात आलं आणि त्या सजामध्ये फुलदाणीनं सजलेलं ते कुंडी होती, स्वर्णाची कुंडी होती. जसे आपण कुंड्या राहते ना, ह्या तर कुंड्या प्लास्टिकच्या आहे, पण ते स्वर्णिम कुंडी म्हणजे कुंडी होती ती. आणि त्या स्वर्णिम कुंडीला हिरे ते जडजडीत होते. त्या हिऱ्यानं जडलेल्या त्या कुंडीमध्ये बुद्धगयेचं जे झाड आहे, जे बुद्धानं ज्ञान प्राप्त केलं, त्याचं रोपट, त्याची शाखा संघमित्रा ते जहाज सजवण्यात आला. आणि संघमित्रासोबत ते 10 भिक्षुनी श्रीलंकेला पोहोचल्या. तर आपल्याला असं वाटतं केवळ संघमित्राच पोहोचली, पण तिच्यासोबत 10 भिक्खुनी सुद्धा गेल्या. त्यांची नावं आहे उत्तरा नावाची भिक्खुनी, हेममाला नावाची भिक्खुनी, पसादमाला, अग्गिमित्रा, दासिका, फेगू, पबत्ता, मत्त, मल्ला आणि धम्मदसिया अशा 11 अर्हत भिक्खुनी, म्हणजे 10 अर्हत भिक्खुनी आणि संघमित्रा आणि ते बोधिवृक्षाची शाखा रोपट घेऊन त्या तिथे श्रीलंकेला गेल्या. आता श्रीलंकेला गेल्याच्या नंतर ही संघमित्रा भिक्खुनी आणि त्या 10 भिक्खुनी अर्हत भिक्खुनी त्या श्रीलंकेला त्यांनी पाय ठेवला. ज्या दिवशी त्यांचं आगमन झालं तर तोच दिवस आहे आजचाच मार्गशीर्ष पौर्णिमा. आलं का लक्षात तुम्हाला? तर मग त्या ठिकाणी त्यांचं आगमन कुठं झालं? तर अनुराधापूरला. कुठे? अनुराधापूर. त्यावेळीची श्रीलंकेची प्राचीन राजधानी. आपण वंदनेमध्ये म्हणतो लंकाय जम्बू दीप. लंका हा शब्द आपल्या वंदनेमध्येच असते. तर त्यावेळी श्रीलंकेची राजधानी होती, प्राचीन राजधानी अनुराधापूर, जिथे म्हणजे संघमित्रानं बोधिवृक्षाचं झाड लावलं होतं. तिथे संघमित्राचा स्तूप आहे. आलं का लक्षात तुम्हाला? इथपर्यंत एक गोष्ट लक्षात आली. तर अनुराधपूर हे शहर आजही आहे. आता श्रीलंकेची राजधानी बदलली. त्याचं नाव काय? आता श्रीलंकेच्या राजधानीचं कोलंबो आहे. पण सम्राट अशोकाच्या काळामध्ये अनुराधापूर हे नाव होतं. त्या श्रीलंकेची प्राचीन राजधानी होती. आता आपल्याला असं वाटतं की अनुराधा शब्द कुठला आहे? तर बुद्धाच्याच काळामध्ये थेरगाथा ज्याने वाचला असेल, राध, सुराध आणि अनुराध असे 3 भिक्खूंचे नाव होते. आणि सांचीच्या स्तूपावर जर तुम्ही पाहिलं तर अनुराधा नावाची भिक्खुनीच होती. अनुराधा हे नाव काय त्या अनुराधा पोडवालचं वगैरे काही नाही आहे. अनुराधा नाव हे एका भिक्खुनीचं नाव आहे. सांचीच्या स्तूपावर अनुराधा नावाच्या भिक्खुनीचा उल्लेख आलेला आहे. समजलं का? म्हणून त्या ठिकाणी हे अनुराधापूरला श्रीलंकेला ते झाड तिथे लावण्यात आलं. आणि त्या ठिकाणी ज्या अनुराधापूरला जे झाड लावण्यात आलं होतं बोधिवृक्षाचं, त्या ठिकाणी 12 संघाराम त्यावेळी 30 राजांनी बांधून दिले होते. त्यावेळी 30 राजाचं त्या ठिकाणी राज्य होतं. त्यांनी त्या ठिकाणी हटलका नावाचं महाविहार आणि कोरम्मक नावाचं महाविहार त्या ठिकाणी बांधलेलं होतं. तर सम्राट अशोकाची मुलगी आपल्या म्हणजे श्रीलंकेला गेल्याच्या नंतर महामहेंद्र आणि संघमित्रा भारतात आले होते का? याला काही पुरावा आहे का? आपण जर लक्षात घेतलं की सम्राट अशोकांनी अनेक भिक्खूंना देश विदेशामध्ये तर पाठवलंच, पण सम्राट अशोक हेही करू शकत होते, आपल्या मुलाला श्रीलंकेला न पाठवता ते भारतातही प्रचारासाठी पाठवू शकत होते. समजलं का? पण संघमित्रा आणि महामहेंद्र श्रीलंकेला गेले ना, तर पुन्हा कधीही भारतात परत आले नाही. तिथंच त्यांचं अंतिम संस्कार वगैरे झाला. परंतु संघमित्राच्या संदर्भात काही पुरावे आहे का? ऐतिहासिक पुरावे. तर मध्य प्रदेशमध्ये सारूमारू नावाचं एक ठिकाण आहे, प्राचीन स्थळ, सिहोर तहसील मध्ये, मध्य प्रदेश, त्याला पानगुडारिया म्हणतात. तिथे एक शिलालेख सापडलेला आहे. त्या शिलालेखामध्ये कोरम्मक विहाराची भिक्खुनी, पहा त्या शिलालेख मध्ये, पाली प्राकृत मध्ये ते शिलालेख आहे, भारतामध्ये सापडलेला आहे. मध्य प्रदेशमध्ये सारूमारूला, पानगुडारीला तिथे शिलालेख सापडलेला आहे. पाली कोणता? सम्राट अशोकाचा स्तूपही आहे तिथे प्राचीन. तर त्या ठिकाणी उल्लेख सापडलेला आहे, कोरम्मक विहाराची भिक्खुनी संघमित्रा हिचे या स्तूपासाठी दान आहे. म्हणजे संघमित्रा श्रीलंकेला गेली होती, परंतु तिने मात्र भारतातल्या स्तूपासाठी, विहारासाठी दान दिल्याचा उल्लेख त्या सारूमारूच्या स्तूपावर आहे. हा एकमेव उल्लेख आहे. संघमित्राची आणखी एक दुसरी मुलगी होती, चारुवती.
तिला देव पाटण नेपाळला धम्म प्रचारासाठी पाठवलं होतं. काठमांडूला तिचा अजूनही स्तूप आहे, चारुवती किंवा तिला चारुशिला किंवा चारुमती म्हणतात. समजलं का? तिवार, कुणाल वगैरे हे सगळे ते मुलं होतेच. तर जी संघमित्रा ज्या दिवशी श्रीलंकेला पोचली तो दिवस होता कोणता म्हटलं मी तुम्हाला? मार्गशीर्ष पौर्णिमा. आजच्याच दिवसाला ती मार्गशीर्ष पौर्णिमा. तर मग या श्रीलंकेला माहित आहे का संघमित्राचा आगमन दिवस, जसं आपल्या पुलगावला बाबासाहेब 25 एप्रिल 1954 ला आपण आगमन दिवस साजरा करतो ना, आहे की नाही पुलगावचा. तर याचप्रमाणे श्रीलंकेचा संघमित्रेचा आगमन दिवस म्हणून मार्गशीर्ष पौर्णिमेचं खूप एक महत्व आहे. भिक्खुनी संघाची स्थापना श्रीलंकेला संघमित्रानं केली, तेही मार्गशीर्ष पौर्णिमेला. आणि बुद्ध म्हणजे बौद्ध गयेचं ते बोधिवृक्ष अनुराधपूर श्रीलंकेला लावलं, तेही पौर्णिमा कोणती आहे? मार्गशीर्ष पौर्णिमा आहे. आणि म्हणून उडुवापा पोया उत्सव दिवस म्हणून या मार्गशीर्ष पौर्णिमेला श्रीलंकेला साजरा केला जातं. आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून सुद्धा याच मार्गशीर्ष पौर्णिमेला श्रीलंकेला साजरा केला जातो. लक्षात घ्या. तर ज्या म्हणजे श्रीलंकेमध्ये भिक्खुनी संघाची स्थापना करणारी कोण होती? मग पहिली भारतीय स्त्री धम्म प्रचारिका. आज स्त्रिया विहाराच्या बाहेर, घराच्या बाहेर पडत नाही, विहारात जात नाही. पण संघमित्रा एवढी धाडसी होती, आपल्या पित्याच्या आदेशावर, आपल्या महेंद्र भावाच्या आदेशावरती श्रीलंकेला तिनं बौद्ध धम्मा प्रचारासाठी निघालेली पहिली स्त्री आहे. लक्षात घ्या. बहीण भाऊ असावे तर संघमित्रा आणि महामहेंद्रासारखे. ज्या संघमित्रा आणि महामहेंद्रानं बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार श्रीलंकेला केला आणि पूर्ण श्रीलंका बुद्धिस्ट करून टाकली, असे बहीण भाऊ असावे. आदर्श बहीण भाऊ जर कोणते असन तर संघमित्र आणि महेंद्र. नाहीतर आपण तर पाहिले ते रक्षाबंधनवाले भाऊ बंधव आहे की नाही. तर भाऊ बंधवाचा सगळ्यात सुंदर आदर्श जर घ्यायचा असेल तर संघमित्र आणि महामहेंद्र या दोन बहीण भावंडाचा घेतला पाहिजे. तर संघमित्रानं भिक्खुनी संघाची स्थापना केली श्रीलंकेला. तर 1000 वर्ष भिक्खुनी होत्या तिथे. नंतर काही प्रतिक्रांती झाली भारतामध्ये. तुम्ही LTTचं ऐकलंच आहे. जसं इंग्रजांनी भारतामध्ये 150 वर्ष राज्य केलं ना, तर श्रीलंकेमध्ये राज्य केलं. ऐकून घ्या. आणि तिथेही त्यानं ख्रिश्चन धर्माचा प्रचार केला जसा भारतात केला. समजलं का? काही काळ तिथं श्रीलंकेला सुद्धा बौद्ध धम्म नष्ट झाला होता. पण लक्षात घ्या, म्हणजे संघमित्रा महेंद्रानं केलेला तो बुद्धिस्ट श्रीलंका, सोन्याची लंका. तर अनागरिक धम्मपालांनी पुन्हा पुनर्जीवित केलं श्रीलंकेमध्ये बौद्ध धम्माला. लक्षात घ्या, पुनर्जीवित पुन्हा. आणि भारतामध्ये कोण पुनर्जीवित केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. समजलं का तुम्हाला? तर महामहेंद्राचं म्हणजे संघमित्राचं वय एक, म्हणजे संघमित्रा जशी तिथे गेली, कुठे? भिक्खुनी बनून, कुठे? श्रीलंकेला. तर तिथं तिथली जी राणी होती अनुला देवी, श्रीलंकेची राणी राजकुमारी अनुला देवी, हिनं पहिल्यांदा चिवर घेतलं. राजकुमारी अनुला देवी. आणि तिच्यासोबत एकूण 500 स्त्रियांनी, जसं महाप्रजापती गौतम यांनी तिच्यासोबत 500 स्त्रियांनी चिवर घेतलं होतं ना एकाच वेळी वैशालीला, त्याचप्रमाणे अनुला देवी त्या राणीनं आणि तिच्यासोबत 500 महिलांनी एकाच वेळी श्रीलंकेला चिवर घेतलं. मग सांगायचं तात्पर्य हेच आहे की अनुला देवी ही महाराणी श्रीलंकेची पहिली भिक्खुनी होय. आणि 500 महिलांनी सुद्धा तिच्या सोबतच चिवर घेतलं होतं. तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे बुद्धाचं महापरिनिर्वाण कोण्या वयात झालं? वयाच्या 80व्या वर्षी. तर महामहेंद्राचंही महापरिनिर्वाण वयाच्या 80व्या वर्षी झालं. लक्षात घ्या. यशोधरा माता जी भद्रा कात्यायनी भिक्खुनी होती, सिद्धार्थ गौतमाची एकेकाळची पत्नी, तिचं महापरिनिर्वाण वयाच्या 79व्या वर्षी झालं. तर संघमित्राचे महापरिनिर्वाण श्रीलंकेला 79व्या वर्षी, म्हणजे सारखं सेम आहे हे. तर ज्यावेळी नंतर मग तिसऱ्या राजाचं जे शासनकाळ गेला तिथला श्रीलंकेमधला, मग उत्तीय राजाचा शासनकाळ आला. तर उत्तीय राजाच्या शासनकाळामध्ये संघमित्रा थेरी भिक्खुनीचं, त्या अर्हता थेरी भिक्खुनीचं काय झालं? महापरिनिर्वाण झालं. अनुराधापूरला उपासिका महारंभामध्ये, थुपारामामध्ये, चित्तशालामध्ये त्या अनुराधापूरच्या बोधिवृक्षाच्या समोरासमोर तिचं काय झालं? महापरिनिर्वाण, तिचा अंतिम संस्कार करण्यात आला. तिथल्या उत्तीय, श्रीलंकेच्या त्यावेळेचा उत्तीय नावाच्या राजानं, धम्मराजानं संघमित्राचा स्तूप आजही तिथे उभारलेला आहे. कुठे? श्रीलंकेला. तर आज ज्या ठिकाणी संघमित्रानं जो बोधिवृक्ष लावलाय का नाही श्रीलंकेला, नीट ऐका, श्रीलंकेला जो संघमित्रानं जो बोधिवृक्ष लावला, जिच्या सम्राट अशोकाने जो पाठवला होता तिच्याकडे, त्या बोधिवृक्षाला
सोन्याचे खांब लावलेले आहे. आजही संघमित्रानं लावलेला तो श्रीलंकेचा अनुराधापूरचा तो पिंपळ बोधिवृक्ष आजही आहे बुद्धगयाचा. समजलं का तुम्हाला? त्या बोधिवृक्षाची देखरेख करण्यासाठी एक गाव आहे तिथं, एक गाव. त्यावेळेच्या राजानं त्या गावाला ते कामच सोपवलं होतं. आजही ती परंपरा श्रीलंकेमध्ये टिकून आहे. एक गावाची निवड केली त्याच्यासाठी, त्या बोधिवृक्षाची, संघमित्रांनी लावलेल्या बोधिवृक्षाची देखरेख करण्यासाठी. आजही ते झाड आहे तिथं, लक्षात घ्या. तर संघमित्रानं ते झाड लावलेलं ते आजही, त्याला सोन्याचे खांब आहे. आणि आपल्याला माहित आहे बोधिवृक्ष काय आहे? बुद्धाचं प्रतिबिंबच आहे, बुद्ध रूपच आहे. बुद्ध रूपम सकलम सदा. जेव्हा बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं होतं तर बुद्धाने सुद्धा त्या बोधिवृक्षाला स्वतः हात जोडले. बोधिराजा नमस्तुते म्हणून हात जोडले, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. बोधिवृक्ष म्हणजे बुद्धाचं प्रतिबिंबच आहे. समजलं का? ते बोधिरूपच आहे. आणि म्हणून ते झाड त्या ठिकाणी पाठवलं होतं. भारतामध्ये बोधिवृक्षाविषयीच किती अवधारणा आहे. हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण लोकांनी ते पसरवली आहे. पिंपळाच्या झाडावर, बोधिवृक्षावर भूत राहते. भूत नाही राहत, बुद्ध राहते. बुद्धानं ज्ञान प्राप्ती केली म्हणून त्याचा काय केलेला आहे? अपप्रचार केलाय. तुम्हाला सांगायचं म्हणून सांगतो, ज्या बुद्धगयेचं जे झाड आहे का नाही, आता तुम्हाला दिसतं, आता जे तुम्हाला दिसतं का नाही, तुम्ही कधी महाबोधी महाविहाराला बुद्धगयाला गेले तर सर अलेक्झांडर कनिंघमनं जे संघमित्रानं जे बुद्धगयेचं झाड श्रीलंकेला अनुराधापूरला लावलं होतं, त्याच झाडाची शाखा आजही तुम्हाला बुद्धगयाला पाहायला भेटन. समजलं का? तुम्ही बुद्धगयाला गेले तर. दुसरी गोष्ट, तुम्ही मुंबईला पॅगोडाला गेले, सत्यनारायण गोयंकाजीनं पॅगोडा बांधला, स्वर्णिम पॅगोडा गोराईला. ते संघमित्राचं श्रीलंकेचं झाड तिथं लावलेलं आहे. समजलं का तुम्हाला? आणि तेच झाड आपल्या नागपूरच्या दीक्षाभूमीला सुद्धा आहे. कोणतं? संघमित्रेचं, तेच बुद्धगयाचं. त्याची शाखा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद कॉलेज बांधण्याच्या अगोदर त्या ठिकाणी तेच संघमित्राचं, तेच बोधिगयाचं झाड तिथं आजही कुठे लावलेलं आहे? औरंगाबादला, छत्रपती संभाजीनगरला ते झाड लावलेलं आहे. म्हणून लक्षात घ्या बोधिवृक्षाचं किती महत्व होतं. बोधिवृक्षाचं म्हणजे मोहेंजोदडो संस्कृतीपासूनच तुम्हाला मोहेंजोदडोच्या या ठिकाणी पिंपळाच्या पानाचे अलंकृत केलेले भिक्षापात्र सापडलेले आहे. तिथं 6 पानाचं पिंपळाची फांदी सापडलेली आहे मोहेंजोदडोच्या याच्यामध्ये. म्हणून भारताचं जे भारतीय भारतरत्न जे म्हणून पुरस्कार आहे तर तो काय आहे? सोन्याचं पिंपळाचं पानच म्हणून भारतरत्न पुरस्कार असतो. त्याच्यावर 24 हाराचा 32 लक्षणाचा काय असतो? चक्र सुद्धा असतो. तर बोधिवृक्षाचं किती महत्व आहे श्रीलंकेला, खूप श्रीलंकेला महत्व आहे बोधिवृक्षाचं. तर या बोधिवृक्षाचा रोपणाचा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेलाच केला होता. संघमित्रा महेंद्राच्या हस्ते ते झाड लावण्यात आलं होतं. 30 राजा उपस्थित होते. तर या बोधिवृक्षाच्या रोपणाचा, लागवडीचा दिवस म्हणून मार्गशीर्ष पौर्णिमेला सुद्धा त्या ठिकाणी श्रीलंकेला मोठा कार्यक्रम असतो. त्याच्या खूप मोठ्या मिरवणूक असते. तिथला राष्ट्रपती, प्रधानमंत्री सुद्धा सर्वच लोक बुद्ध विहारामध्ये त्या दिवसाला असतात. आपल्या भारतामध्ये आपण पाहिलेलं आहे बोधिवृक्षामध्ये, आहे की नाही? आपल्या भारतामध्ये आहे का तेवढी श्रद्धा बोधिवृक्षाविषयी? आपल्या इकडे जर बुद्ध विहाराच्या समोर जर बोधिवृक्ष असेल तर लोक तिथं खर्रे खातात, बोधिवृक्षापाशी थुकतात, त्या ओट्यावर जुगारही खेळतात, गायी बैलही बांधतात. त्या बोधिवृक्षाविषयीची आपल्या भारतामध्ये तेवढी श्रद्धा नाही. पण विदेशामध्ये बोधिवृक्षाच्या झाडाखाली कोण बसतही नाही, त्या ठिकाणी कोण थुंकतही नाही, कोण कचरा टाकतही नाही. म्हणजे बोधिवृक्षाला बाहेर बौद्ध राष्ट्रांमध्ये बुद्धाचं रूप म्हणून त्यांना स्वीकारलं जातं. समजलं का? पण भारतामध्ये मात्र आपल्याला ते दिसत नाही. तर आपल्या भारतामध्ये ही जी संघमित्रा नावाची पहिली भिक्खुनी आहे, मी तुम्हाला ते सांगत आहो की संघमित्रा ही पहिली भिक्खुनी आहे, पहिली भारतीय महिला आहे, पहिली भारतीय नारी आहे जी जगाच्या बाहेर धम्म प्रचारासाठी जाते, आहे का नाही? आपण तर इथून इकडे विहारात जात नाही. म्हणून संघमित्राचा आपण आदर्श घेतला पाहिजे. तर संघमित्र नावाचा एक भिक्खू होऊन गेला, जो कान्हेरीच्या बौद्ध गुफांमध्ये त्याचा शिलालेख आहे. आपली पवनी आहे भंडाऱ्याला, सम्राट अशोकाने 84,000 जे स्तूप बांधले ना, त्या स्तूपापैकीचा एक स्तूप भंडारा जिल्ह्यामध्ये आहे पवनीला. तिथं विश्वमित्रा नावाची भिक्खुनी राहत होती. त्याचा शिलालेख सापडलाय. विश्वमित्रा, दक्षमित्रा, अग्निमित्रा हे भिक्खुनींचे नाव तुम्हाला बौद्ध शिलालेखांमध्ये आणि महाराष्ट्राच्या लेणीमध्ये दिसेल. संघमित्रा हा पाली शब्द आहे, संघमित्रा हा संस्कृत शब्द आहे. संघमित्र आणि संघमित्रा लक्षात घ्या. आता मला सांगा, ज्यावेळी संघमित्राचा जन्म झाला हे नाव कोण ठेवलं असेल? कोण नाव ठेवलं असेल? विदिशामध्ये जन्म झाला संघमित्राचा आणि महामहेंद्राचा. तर मग विदिशा देवीनं नाव ठेवलं, तर मग संघमित्रा नाव काऊन ठेवलं?
कारण ती विदिशा देवी मुळातच बौद्ध उपासिका होती, म्हणूनच तर तिनं भिक्खुनीचं नाव ठेवलं नाही का? भिक्खू संघाची मित्रा, म्हणजे कोण? संघमित्रा. बुद्धिस्ट नाव ठेवलं नसतं ना विदिशा देवी, दुसरं कोणतंही ठेवलं असतं. म्हणजेच लहानपणापासूनच बुद्धिस्ट नाव आणि बुद्ध धम्माचे संस्कार संघमित्रा महामहिंद्रावर होते. आणि मोग्गलीपुत्त तिस्स हे त्यांचे गुरु आहे. तर आपल्या भारतामध्ये संघमित्रा आणि महामहिंद्र हे आदर्श बहीण भाऊ आहे. तसेच आदर्श बहीण भाऊ नंतरच्या काळामध्ये बौद्ध सम्राट हर्षवर्धन आणि त्याची बहीण राजश्री. राजश्री हे नाव खूप कमी लोकांना माहित आहे. बौद्ध सम्राट हर्षवर्धनाची बहीण होती एक, तिचं नाव होतं राजश्री. ही राजश्री सुद्धा भारतातली एक संघमित्रासारखीच भिक्षुणी होती. फरक एवढाच आहे की संघमित्रा श्रीलंकेला गेली म्हणून ते संघमित्राचं खूप प्रसिद्धी झाली, पण राजश्रीने सुद्धा भिक्षुणी बनून बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केलेला आहे. तर सम्राट अशोकांनी केवळ मुलांमध्ये आणि मुलीमध्ये अजिबात भेदभाव केला नाही, तर स्वतःचा तरुण मुलगा त्याला सम्राट राजा न बनवता जम्बूद्वीपाचा आणि आपल्या मुलीला, लग्न झालेल्या मुलीला, जावई असलेल्या मुलाला, एक लहान मुलगा सुमन असलेल्या मुलीला सुद्धा श्रीलंकेमध्ये पाठवलाय. सांगा किती मोठा त्याग आहे. श्रीलंकेला जर आपल्या मुलीला आणि मुलाला सम्राट अशोकाने पाठवलं नसतं तर श्रीलंका बुद्धिस्ट झाला नसता. समजलं का? तर आपण पाहिलेलंच आहे बहीण भावाचा आदर्श बुद्धाच्या काळामध्ये होता. सारीपुत्ताच्या तिघीही बहिणी आणि तिघही भाऊ काय बनले होते? भिक्खू बनले होते. स्वतः सिद्धार्थ गौतमाला एक बहीण होती, शुद्धोधनाची एक मुलगी होती रूपानंदा, ती काय होती? भिक्खुनीच होती. आणि आपल्याला माहित आहे महाप्रजापती गौतमी ही पहिली भिक्खुनी होती, यशोधरा, आहे की नाही? तर बुद्धाच्या वेळी भिक्खूंचे विद्यापीठ आणि भिक्खुनींचे विद्यापीठ वेगवेगळे होते. भिक्खुनीला 311, भिक्खूला 227. म्हणून या जगातलं पहिलं बौद्ध भिक्खुनींचं महिला विद्यापीठ वैशाली आहे. त्याचं नाव आहे कुटागार शाला. शाला म्हणजे शाळा आजच्या भाषेमध्ये. म्हणजे जगातलं पहिलं महिला बौद्ध भिक्षुणी विद्यापीठ कोणतं? तर ते आहे वैशाली. आता तुम्ही गेले तर वैशाली तुम्हाला दिसते. तर वैशालीला भिक्खुनी संघाचा गड होता. महाप्रजापती गौतमी भिक्खुनी संघाची स्थापनाच वैशालीला झाली. नंतरच्या काळामध्ये वैशालीच नाही तर त्याच बिहारमध्ये लाल पहाडीला सुद्धा बौद्ध विद्यापीठ होतं भिक्षुणीचं. आपल्या गुजरातमध्ये मोदीच्या गावले, मोदीचं गाव आहे ना जन्मगाव, कोणतं? गुजरात. मोदीच्या जन्मगावाला वडनागर, या वडनागरला भिक्षुणी संघाचा बौद्ध विद्यापीठ लागलेलं आहे प्राचीन काळातलं, मैत्रक बौद्ध राजवंशाचं. एवढंच नाही, आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवनेरी जुन्नर किल्ला आहे. शिवनेरी नाव ऐकलं तुम्ही? या महाराष्ट्रातली सातवाहन काळातली पहिली महाराष्ट्रातली भिक्षुणी कोण असेल तर तिचं नाव आहे शिवपालनिका. खूप कमी लोकांना माहित आहे. जुन्नर शिवनेरीला ज्या लेण्या आहे ना तिथं शिलालेख कोरलेला आहे. शिवपालनिका नावाची भिक्खुनी आणि तिच्या भिक्खुनी संघाचं बौद्ध विद्यापीठ शिवनेरी जुन्नर पुणेला होतं, लक्षात घ्या. आणि इकडे छत्तीसगडला तुरतुरिया नावाचा एक एरिया क्षेत्र, त्या जंगलामध्ये, तिथे सुद्धा भिक्षुणी विद्यापीठ होतं. तर सम्राट अशोकांनी किती स्तूप बांधले होते? 84,000. 3 वर्ष लागले त्यांना स्तूप आणि विहार बांधण्यासाठी. 3 वर्ष, लक्षात घ्या. या 3 वर्षामध्ये त्यांनी ते स्तूप बांधले आणि त्या दिवशी त्यांनी दीपदान उत्सव चालू केला. म्हणजे केवळ दीपदान उत्सव किंवा दिवाळीलाच नाही चालू होता, महिन्यातून 4दा, एक पौर्णिमा, अमावस्या आणि 2 अष्टम्या, महिन्यातून 4दा त्या स्तूपापाशी, विहारापाशी उपासक उपासिका, राजे महाराजे दिवे लावत होते. केवळ दिवाळीलाच नाही, अंधश्रद्धा म्हणून सुरुवात तिथून केली सम्राट अशोकांनी, पण महिन्यातून 4दा, 2 अष्टमी, एक अमावस्या आणि प्रत्येक पौर्णिमेला उपोषित व्रताच्या दिवशी, या 4ही दिवसाला महिन्यातून तिथं दिवे लावण्याची परंपरा होती. मेणबत्त्या नव्हत्या. तर समजलं का तुम्हाला? तर स्वतः सम्राट अशोकांनी 84,000 स्तूप तर बांधलेच, पण आपल्या मुलीला सुद्धा, म्हणजे आपलं भंडारा जिल्हा आहे ना, भंडारा जिल्ह्यामध्ये स्वतः सम्राट अशोक, मोग्गलीपुत्त तिस्स, महादेव अरंत भंतेजी, संघमित्र आणि महामहिंद्र आलेले आहे. कुठं? पवनीला, भंडाऱ्याला साची सारखा स्तूप होता तिथे. मुंबईला सुद्धा, मुंबईला तथागत बुद्ध आलेले आहे. तिथं सोपाऱ्याला स्तूप बांधलेला आहे. तथागत बुद्धांनी भेट दिली होती तिथं. कुठं? मुंबईला, सोपाऱ्याला. आजही स्तूप आहे. कधी चैत्यभूमीला 6 डिसेंबरला गेले तर पाहिजा, लक्षात घ्या. तिथंही सम्राट अशोकांनी मुंबईला मोग्गलीपुत्त तिस्स, सम्राट अशोक, महामहिंद्र आणि संघमित्रा महादेव भंतेजींनी तिथेही भेट दिलेली होती. कुठे? मुंबईला. मुंबई नगरी सम्राट अशोकानेच बसवलेली आहे. जिथं जिथं स्तूप बांधले 84,000, तिथं तिथं महानगर, धम्मनगर उभं झालं. मुंबई नगराची स्थापनाच सम्राट अशोकांनी केलेली आहे. घारापुरीची ती लेणी मुंबईची ती मौर्य राजांचीच आहे. जिथं स्तूप उभारला
तिथे नगर तयार झालं. मग पहिल्यांदा मुंबई होती का सोपाऱ्याचा स्तूप होता? पहिल्यांदा सोपाऱ्याचा स्तूपच होता. बुद्धाच्या वेळीच तिथं चंदनकुटी पुण्य नावाच्या भिक्खूंना बांधून दिलेली होती. तर अशा प्रकारे एवढंच नाही, मी जाता जाता मग तेच सांगतो तुम्हाला, श्रीलंकेला सम्राट म्हणजे महामहेंद्राचाही स्तूप आहे आणि संघमित्राचा स्तूप आहे. तुम्हाला वाटत असेल आजचं जे जगन्नाथपुरी आहे का नाही, जगन्नाथपुरी, या जगन्नाथपुरीला ज्या दंतयात्रा रथावर निघत होती त्या जगन्नाथपुरीचा दात तिथल्या ओडिशाच्या राजांनी तिथं श्रीलंकेला नेलेला आहे. आजही भगवान बुद्धांचा दंतधातू श्रीलंकेच्या कॅन्डी बुद्ध विहारामध्ये ठेवलेला आहे. महामोगलायनाच्या अस्थी सुद्धा सारी तिथे आहे. श्रीलंकेला स्तूप बांधलेला आहे. अंगुलीमालाचा स्तूप तुम्हाला कुठेच दिसणार नाही भारतामध्ये. अंगुलीमालाच्या अस्थी श्रीलंकेला आहे. अंगुलीमालाचा भल्ला मोठा स्तूप आहे. कुठे? श्रीलंकेला. काही लोकांची मान्यता आहे महावंश ग्रंथामध्ये की बुद्ध सुद्धा श्रीलंकेला गेले होते. आता त्या संदर्भात अनेक लोकांमध्ये मतांतर आहे. काही लोक म्हणतात 3 वेळा सम्राट म्हणजे तथागत बुद्ध श्रीलंकेला गेले होते. लक्षात घ्या, 50 किलोमीटर आहे. रामेश्वरम नावाचं जे ठिकाण आहे ना, ते रामेश्वरम म्हणजे प्राचीन काळातलं बौद्ध विहारच आहे. श्रीलंकेच्या राजांनी बांधलं होतं ते पराक्रम भावचं. आता ते रामेश्वरम तयार झालंय ते, आहे का नाही, समजलं का? फक्त 50 किलोमीटर आहे. तिथे काही राम सेतू नाही, कोण बांधायला काही गेलेलं नाही, कोण काही रावण झालं नाही. सोन्याची लंका म्हणजे हीच बुद्ध धम्ममय लंका होय. लक्षात घ्या. तर आपण नंतरच्या काळामध्ये तिथं राजा अभय वट्टगामी म्हणून गेला. त्यांनी 5वी धम्मसंगीती श्रीलंकेला भरवली. अत्यंत महत्वाची धम्मसंगीती श्रीलंकेला राजा अभय वट्टगामीनी त्यांनी 5वी धम्मसंगीती आलोक महाविहारामध्ये भरवली होती आणि त्या ठिकाणी त्रिपिटकाची रचना झाली. आज आपल्याला जे बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचायला भेटते का नाही, हे श्रीलंकेचं खूप मोठं योगदान आहे. समजलं का? त्रिपिटक तिथं रचना करण्यात आली. आपल्या महाराष्ट्रामधून बुद्धगयेचा किंवा कांचीचा बुद्धघोष नावाचा भिक्खू सुद्धा भारतीय भिक्खू श्रीलंकेला गेला होता, ज्यांनी विशुद्धी मग्ग नावाचा ग्रंथ लिहिला. आणि जगातली पहिली महिला पंतप्रधान जर कुठे झाली असेल श्रीलंकेला तर ती मध्ये श्रीमती भंडार नायके. समजलं का? स्त्रियांची भारतात तर इंदिरा गांधी पहिल्यांदा झाली, पण जगातली पहिली महिला पंतप्रधान श्रीलंकेची बुद्धिस्टच होती, श्रीमती भंडार नायके. लक्षात घ्या. कारण हा कसा आहे, संघमित्राच्या प्रभाव आहे तो बुद्ध धम्माचा, स्त्रियांना कमी लेखला जात नाही. आणि लक्षात घ्या, जाता मग तेच सांगतो, ज्याप्रमाणे भारतामध्ये बुद्ध धम्माला पुनर्जीवित केलं त्याचप्रमाणे देवमित्र अनागारिक धम्मपाल यांनी ख्रिश्चन मिशनरीच्या लोकांसोबत तिथे डिबेट करून त्यांना हरवलं आणि बौद्ध धम्माची पुन्हा स्थापना केली. कुठे? श्रीलंकेला. आणि हेच देवमित्र अनागारिक धम्मपाल जे पहिले ख्रिश्चन होते आणि नंतर भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. तर 1891 मध्ये कोण? 1891 मध्ये देवमित्र अनागारिक धम्मपाल भारतामध्ये आले. ते पहिल्यांदा सारनाथला गेले आणि त्यांनीच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा सर एडविन एल्नॉल्ट आणि अनागारिक धम्मपाल आणि त्यांचे काही सहकारी भिक्खू, जपानी भिक्खू यांनीच आजचा जो धम्मध्वज आहे का नाही, धम्मध्वज यांची स्थापना सुद्धा किंवा ते त्यांनी अनेक निधी गोळा केला. आणि आज जे महाबोधी महावीराचा लढा जो उभा केला तो कोण केला? देवमित्र अनागारिक धम्मपाल. श्रीलंकेचं खूप मोठं योगदान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रीलंकेला गेले होते. श्रीलंकेला गेले होते. कोणती तारीख आहे ती? 1951 ला बाबासाहेब श्रीलंकेला गेले. ब्रह्मदेशला 1954 मध्ये गेले. ब्रह्मदेशला बाबासाहेबाला 54 मध्ये बोधिसत्व पदवी भेटली. समजलं का तुम्हाला? आणि 1951 ला म्हणजे दीक्षा घ्यायच्या अगोदरच बाबासाहेब श्रीलंकेला गेले बौद्ध धर्माची. तिथून बाबासाहेबांनी बुद्ध वंदनेच्या गाथा आणल्या. म्हणून आज तुम्ही वंदनेच्या गाथा वगैरे म्हणता ना, तर बाबासाहेबांनी बौद्ध पूजापाठ नावाचं पुस्तक तिकडल्या भिक्खूंकडून त्या गाथा श्रीलंकेला भेट दिली, बुद्धविहारांना भेट दिली. तिथल्या श्रीलंकेच्या भिक्खूंनाही बाबासाहेबांनी उपदेश केला. कोणता? की तुम्ही विहारावर एवढं डेकोरेशन करता, खर्च करता, एवढे मोठे उत्सव पौर्णिमेला एवढा खर्च करण्यापेक्षा आमच्या भारतामध्ये बुद्ध धम्म लयाच गेलेला आहे, तो पैसा ख्रिश्चन मिशनरी सारखा आमच्या भारतामध्ये तुम्ही येऊन प्रचार प्रसार करा. कोण म्हणता असं? तिथेही जाऊन लक्षात घेतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा जो प्रचार आणि प्रसार केला, भारतामध्ये पुनर्जीवित केलं बौद्ध धम्माला. तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की या जगातली म्हणजे या भारतातली, या जम्बूद्वीप भारतातली पहिली महिला, जगाच्या बाहेर 7 समुद्रापलीकडे जाणारी पहिली महिला कोण आहे? संघमित्रा अरहंता थेरी. तिचं नाव आहे जगामध्ये. लक्षात घ्या. म्हणून श्रीलंकेला संघमित्राचा आगमन दिवस म्हणून मार्गशीर्ष पौर्णिमेचं खूप महत्व असते. संघमित्राला खूप तिथं पूजन केले जाते. आणि महामहेंद्राला तर बुद्धाच्या बरोबरीनं अनुभुद्ध, आमच्यासाठी तो लहान बुद्धच आहे, एक प्रकारे बुद्धच आहे.
लक्षात घ्या. म्हणून त्याची श्रीलंकेला पूजा होत असते. लक्षात घ्या. तर भारतामध्ये अशा अनेक भिक्खुनी होऊन गेल्या. महाप्रजापती गौतमी म्हणा किंवा सामावती नावासारख्या उपासिका, विशाखासारख्या उपासिका. आणि या भारतामध्ये आपल्याला माहितच असेल नागनिका नावाची एक पहिली बौद्ध महिला शासिका सुद्धा होऊन गेली. कुमारदेवी सारखी सुद्धा एक बौद्ध महाराणी होऊन गेली वाराणसीला, जिनं 9 मजल्याचं बुद्ध विहार बांधलं होतं. आखाडी पौर्णिमेला उद्घाटन केलं होतं. कुमारदेवी गहडवाल वंशाची. आणि तुम्हाला तर माहित आहे बौद्ध सम्राट हर्षवर्धनाची जी बहीण आहे राजश्री, हिने सुद्धा बौद्ध धर्माचा चांगल्यात चांगला प्रचार केला. जाता जाता म्हणून एवढंच म्हणतो की या जमिनीमधला बुद्ध आणि सम्राट अशोक या जगाच्या समोर आणण्याचं जे श्रेय जातं ते जेम्स प्रिन्सेप आणि सर अलेक्झांडर कनिंघम. आज जो बुद्धाचा इतिहास, बुद्धाचे स्तूप, बुद्धगया, सारनाथ, त्याच्यामुळेच ब्राह्मणांनी इंग्रजांना लवकर भगवलं. कारण इंग्रजांनी बुद्ध आणि सम्राट अशोकाला जमिनीच्या वरता आणलं होतं. समजलं का? बुद्ध काय आहे आणि सम्राट अशोक काय आहे ते बुद्धाचे सगळे प्राचीन विहार, स्तूप सगळे इंग्रजांनी जगाच्या समोर आणलेले होते. आणि म्हणून सम्राट अशोकाचा इतिहास आपल्याला माहीतच झाला नसता जर जेम्स प्रिन्सेप नावाचा व्यक्ती, तो इंग्रज, आणि सर अलेक्झांडर कनिंघम हे 2 व्यक्ती जर भारतामध्ये आले नसते तर बुद्धाच्या लेण्या काय, बुद्धगया काय, सारनाथ काय आणि अजंठा वेरूळ काय, कारले भाजे काय, तुम्हाला काहीच पाहायला मिळालं नसतं. इंग्रजांची खूप मोठी देण आहे की त्यांनी बुद्ध जमिनीतला जगासमोर आणला. समजलं का? भारतामध्ये जेवढ्या काही संग्रहालय आहे भारतातले सगळे जुन्या मूर्तीनं भरलेले आहे. जगातले पूर्ण संग्रहालय बुद्धाच्या जुन्या मूर्तीनं भरलेले आहे. जगामध्ये फक्त बुद्धांच्याच मूर्त्या जमिनीखाली प्राप्त झालेल्या आहे. तर श्रीलंकेमध्ये सम्राट अशोकाचा आणि श्रीलंकेचा इतिहास लिहिणारा एक पॅरिसचा अमेरिकेला राहतो, त्याचं एक सुंदर पुस्तक आहे, ते तुम्ही वाचा. श्रीलंकेचा एक लेखक आहे ज्यांनी सम्राट अशोकाचं सुंदर असं जीवन चरित्र लिहिलेलं आहे, जीवनी लिहिली आहे सम्राट अशोकाची, महेंद्र संघमित्राची. कोणती जीवनी? ते पुस्तक तुम्ही ऑनलाईन बोलावू शकता, हिंदी अनुवाद मध्ये आहे. म्हणजे श्रीलंकेच्या लेखकाने, रायटरनं लिहिलेलं सम्राट अशोकाचं जीवन चरित्र. त्या लेखकाचं नाव आहे श्रीलंकेच्या पॅट्रिक ऑलिव्हेल. पॅट्रिक ऑलिव्हेलनी सम्राट अशोकाचं सुंदर, श्रीलंकेचा तो रायटर आहे, त्यांचं ते पुस्तक तुम्ही नक्की मागवा, पॅट्रिक ऑलिव्हेलचं. आणि सगळ्यात सुंदर सम्राट अशोकाचा इतिहास चांगल्या पद्धतीने आपल्याला चुकीच्या पद्धतीने शिकवला गेला. लक्षात घ्या. संघमित्रा, सम्राट अशोकामुळे भारत देश गुलाम नाही झाला तर भारताची ओळख निर्माण झाली जगामध्ये. समजलं का? म्हणून महामहेंद्र संघमित्रा यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि सम्राट अशोकाचा खराखुरा इतिहास जर तुम्हाला वाचायचा असेल तर चार्ल्स एलनचं पुस्तक आहे, ते प्रत्येकाने वाचा. चार्ल्स एलन फ्रान्सचा इतिहासकार आहे, तो लेखक आहे. चार्ल्स एलन, पॅट्रिक ऑलिव्हेल आणि रोमिला थापर यांची तुम्ही पुस्तकं सम्राट अशोकाची जीवनी म्हणून वाचू शकता. पण रोमिला थापरच्याही पुस्तकापेक्षा चार्ल्स एलन आणि पॅट्रिक एलिवॉल श्रीलंका यांचे हिंदी मराठी अनुवाद तुम्ही वाचू शकता. ऑनलाईन ते बोलवा, ते पुस्तकं तुम्ही वाचा. आपल्याला सम्राट अशोकाचा खरा इतिहास, सही इतिहास वाचण्यासाठी आपल्याला शिलालेख, पाली भाषा सुद्धा वाचणं गरजेचं आहे. जोपर्यंत पाली भाषा आपल्याला समजणार नाही, पाली भाषा, कालच बाबासाहेब आंबेडकरांना काय झालं, युनेस्कोच्या तर्फे पॅरिसच्या मुख्यालयामध्ये बाबासाहेबाचा पुतळा लागला आहे का नाही. पॅरिसला जागतिक वर्ल्ड हेरिटेज जे युनेस्को राहते त्या युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये बाबासाहेबाचा पुतळा लागलेला आहे. तर या 3 लोकांमुळेच भारताची शान आहे जगामध्ये. कोणामुळे? तथागत बुद्ध, देवानाम प्रियदर्शी सम्राट अशोक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच आपल्याला बुद्ध धम्म दावलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आपल्याला आपलं जग बदलवणारे आहे. आपलं अख्खं जगच बदलून टाकलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपलं जग म्हणजे काय? आपल्याला बौद्ध धम्म दिला, बुद्ध धम्माची ओळख करून दिली, धम्म क्रांती केली. म्हणून बाबासाहेबांनी आमचं जगच बदलवलं. म्हणूनच बाबासाहेबांना एक नवीन नाव समोर येत आहे, जग बदलणारा बाप माणूस. तर या ठिकाणी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या निमित्तानं सर्वांना मी मंगल कामना करतो. ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र कलेनं पूर्ण होतो, त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तुमच्या जीवनातील इच्छा, आकांक्षा पूर्णतः जावो. बुद्ध धम्म संघ या 3ही रत्नांच्या प्रभावानं तुमचं, तुमच्या परिवारांचं, सर्व प्राणी मात्रांचं, मनुष्य मात्रांचं मंगल, जय मंगल हो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.